Class 9th English 3.2 The Fall of Troy Part 2. In this video we will see margin questions and workshop. ट्रॉयचे पतन भाग दुसरा. पहिल्या भागामध्ये आपण युद्ध हे अर्धवट झालेले आहे हे पाहिले होते. ट्रॉय लोक हे शहरामध्ये बंदिस्त राहून कंटाळले तर ग्रीक लोकांना मायदेशी परतायचे होते. त्याचा पुढील भाग आता आपण पाहूया. ट्रॉयला शक्तीने नाही तर युक्तीनेच आता घेतले जावे यासाठी ओडिसियसने एक योजना तयार केली. त्याच्या योजनेनुसार एक मोठा लाकडी घोडा बांधला गेला की ज्यामध्ये काही माणसे मावू शकतील. मग चांगले लढवय्ये त्या घोड्यामध्ये लपून राहतील. मग ग्रीक लोकांनी तंबू जाळायचा आणि जहाजात बसून निघून जाण्याचे ढोंग करायचे. त्यामुळे ट्रॉयला वाटेल की ग्रीक लोक निघून गेले व ते बिनधास्त होतील. अशा प्रकारे त्यांनी एक योजना आखली आणि योजनेनुसार एक मोठा घोडा तयार करण्यात आला. त्यामध्ये शूर योद्धे जे होते ते लपून बसले आणि ग्रीकांनी तंबू जाळून आपण वापस जात आहोत असे ढोंग केले. नेहमीप्रमाणे ट्रॉय जेव्हा सकाळी उठले युद्धासाठी त्यावेळेस ते युद्धास तयार होते. पण भिंतीच्या बाहेर पाहता क्षणी त्यांना खूप आनंद झाला, कारण ग्रीकांनी त्यांचे तंबू जाळलेले होते, त्यांची जहाजे नव्हती आणि यावरून ट्रॉयनी ठरवले की ग्रीक लोक हे आपापल्या ग्रीक देशात परत गेले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. ते मुक्तपणे बाहेर फिरू लागले. त्यावेळी त्यांना एक मोठा लाकडी घोडा सापडला. त्यानंतर त्यांची नजर त्या ठिकाणी असलेल्या एका ग्रीक मनुष्यावर गेली. मग त्यांनी सर्व परिसर न्याहाळला आणि त्यानंतर तो घोडा याविषयी त्यांना खूप आश्चर्य वाटत होते. मग त्यांनी त्या ग्रीक माणसाला त्या संदर्भात विचारले. सुरुवातीला तो काही सांगण्यासाठी तयार होईना, पण नंतर मात्र तो सर्व काही हकीकत सांगण्यासाठी तयार झाला, पण तीसुद्धा त्यांच्या योजनेनुसार ठरल्याप्रमाणेच. त्यावेळी त्यांनी ट्रॉयला सांगितले की ग्रीकांनी हा मोठा घोडा समुद्राला अर्पण करण्यासाठी तयार केला आहे. मग त्यांनी हा मोठा घोडाच का बनवला असा ट्रॉय लोकांना प्रश्न पडला. त्यावेळी त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी त्या ग्रीक मनुष्याने सांगितले की ग्रीक लोक हे या युद्धासाठी खूप कंटाळले होते. त्यांना मायदेशी परतायचे होते आणि त्यांना या प्रवासाचा सुद्धा भीती वाटत होती. त्यासाठी समुद्रदेवाला अर्पण करावे म्हणून हा मोठा घोडा बांधला. जर लहानशी वस्तू तयार केली असती तर ती तुम्ही ट्रॉयनी शहरामध्ये नेली असती, दैव तुमच्या बाजूने ओढून घेतले असते. म्हणून शहराच्या आत नेता येऊ नये असा मोठा घोडा त्यांनी तयार केला. त्यावेळी ट्रॉय लोकांना असे वाटले की कदाचित हे आपले दैव सुधारेल आणि या घोड्याला शहरामध्ये घेऊन जावे. पण धर्मगुरूंनी त्यांना सूचना केलेली होती की भिंत फोडून हा घोडा आतमध्ये नेऊ नये. पण अतिशय बेपर्वाईने ट्रॉय लोकांनी हे पाऊल उचलले व भिंत फोडून तो घोडा शहराच्या आतमध्ये नेला. दिवसभर त्यांनी तो आनंद उत्सवात साजरा केला. त्यावेळी आनंद उत्साहात साजरा केल्यानंतर रात्री ग्रीक लोक शांततेने झोपले. ते झोपल्यानंतर जहाजांचा ग्रीक लोकांचा तांडा परतण्याचा इशारा भेटताच त्या ग्रीक माणसाने त्या घोड्यातून शूर योद्ध्यांना इशारा दिला आणि त्याचबरोबर घोड्यामधली योद्धेही बाहेर आली. त्यांनी त्या भिंतीचे दरवाजे उघडले आणि दरवाजे उघडता क्षणी ग्रीक सैन्य आतमध्ये शिरले. ग्रीक सैन्य आतमध्ये शिरल्यानंतर पूर्ण त्या ट्रॉय शहरामध्ये ज्वाळा निर्माण झाल्या. पूर्ण आग लावण्यात आली. ग्रीक लोकांनी ट्रॉय लोकांना युद्धासाठी तयार होण्याआधीच मारले. पूर्ण शहरामध्ये रडण्याचा आणि शस्त्रास्त्रांचा आवाज घुमत होता. पूर्ण शहर ज्वाळांनी, आरडाओरडांनी, किंकाळ्यांनीच भरून गेलेले होते. राजवाडे, घरे, देवळे, मनोरे सर्व काही ज्वाळांनी वेढले होते. वृद्ध राजा प्रियाम, त्याच्या सर्व शूर
मुलांसह मारला गेला. हेक्टरची पत्नी, त्याची आई, बहीण यांना गुलाम बनवून ग्रीकांनी आपल्यासोबत नेले. त्याचप्रमाणे राजा मेनेलॉसने हेलेनला शोधले. ती राजवाड्यात सापडली, पण तिने तिला क्षमा केली आणि हेलेनसुद्धा आपल्या मायदेशी ग्रीसला परतली. सकाळ झाली तेव्हा 10 वर्षे हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव यातील आता मात्र काहीच शिल्लक राहिले नव्हते. We will start margin questions. Question: How did Odysseus plan to defeat the Trojans? Odysseus planned to defeat the Trojans. He advised his men to build a great wooden horse, big enough to hold men inside it, and let some of their best fighters in the horse. Then they burn their tents and pretend to sail away in their ships. But instead of sailing away, they would return in the night. When the Trojans were asleep, they would attack the city and burn, kill, and defeat the Trojans. ओडिसियसने ट्रोजनला हरवण्यासाठी कोणती योजना केलेली होती? ओडिसियसने ट्रोजनला हरवण्यासाठी त्याने आपल्या माणसांना सांगितले की त्यांनी एक मोठा घोडा बनवावा, लाकडी घोडा, आणि तो एवढा मोठा असावा की त्यामध्ये त्यांचे चांगले योद्धे आतमध्ये राहिले पाहिजे. त्यानंतर ते त्यांचे तंबू जाळून टाकतील आणि आपण इथून जात असल्याचे ढोंग करतील, पण ते न जाता रात्रीला पुन्हा वापस येतील. ज्या वेळेस हे ट्रोजन्स झोपलेले असतील त्यावेळी ते या शहरावर आक्रमण करतील आणि त्यांना मारून त्यांच्यावर विजय मिळवतील. What was the reason for Troy to rejoice and celebrate? ट्रॉय यांना आनंद साजरा करण्यासाठी कोणते कारण होते? The Trojans woke up and came out for fighting as daily routine. They were surprised when they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burnt. The shore was deserted. They were sure that the Greek had all gone. They were glad to be free. This is the reason for Trojans to rejoice and celebrate. ज्यावेळी ट्रोजन्स सकाळी उठून नेहमीप्रमाणे लढाईसाठी तयार झाले त्यावेळी ते अचानक आश्चर्यचकित झाले. ज्यावेळी त्यांनी भिंती पलीकडे पाहिले त्यावेळी तिथे युद्ध समाप्त झाल्याचे त्यांना दिसत होते. ग्रीक लोक यांनी त्यांचे तंबू जाळलेले होते आणि त्यावेळेस त्यांना अशी खात्री पटली की ग्रीक लोक इथून निघून गेलेले आहेत आणि आता आपण मुक्त झालो आहोत. हे कारण त्यांना आनंद साजरा करण्यासाठी पुरेसे होते. Think and answer. Was it enough to use the wooden horse to hide? What was done to make the Trojans take it inside the city? तो लाकडी घोडा लपण्यासाठी पुरेसा होता का? आणि ट्रोजन्स लोकांनी तो शहरामध्ये न्यावा यासाठी काय करण्यात आले? It was not enough to use horse for hiding some soldiers. The Greek wanted to enter in the city with all their army men. So they made a very large horse for hiding. They lured Trojan to take that horse inside the city by breaking the wall. तो घोडा सैनिक लपू शकतील एवढा मोठा नव्हता. त्यात लपतील असे वाटत नाही. पण ग्रीकांना त्या शहरामध्ये त्यांच्या योद्ध्यांसोबत जायचे होते. त्यासाठी त्यांनी खूप मोठा लपण्यासाठी योग्य असा घोडा बनवला आणि ट्रोजन लोकांना आमिष दाखवून भिंत फोडून तो घोडा त्या शहराच्या आतमध्ये नेण्यात आला. Was the big wooden horse really an offering
to the god of the sea? खरोखर तो घोडा त्या समुद्र देवाला अर्पण केलेला होता का? No, the big wooden horse really was not an offering to the god of sea. Just it was told to lure the Trojan for taking the horse inside the city. It was a planning of Odysseus to obtain the victory. नाही, तो घोडा समुद्र देवाला अर्पण केलेला असं काही नव्हतं. केवळ ते ट्रोजन लोकांना आमिष दाखवण्यासाठी सांगितलेले होते, कारण त्यांना तो घोडा शहराच्या आतमध्ये न्यायचा होता. यासाठी ओडिसियसने ती एक योजना आखलेली होती, जेणेकरून त्याला विजय मिळवता येईल. How did the cunning Greek explain the presence of such a large wooden horse? त्या मोठ्या लाकडी घोड्याबद्दल ग्रीकांनी काय स्पष्टीकरण दिलेले होते? The Greek explained to the Trojans that the Greeks were tired of the long war and had sailed away in their ships. They were afraid of the long voyage, so they had made this horse and left it as an offering to the god of sea. ग्रीकांनी ट्रोजन लोकांना या घोड्याबाबत स्पष्टीकरण दिले की ते आता या युद्धामुळे खूप कंटाळले आहेत आणि त्यांना त्यांच्या ग्रीकला पुन्हा वापस जायचे होते. पण ह्या लांब प्रवासासाठी सुद्धा ते खूप घाबरले होते. म्हणून समुद्र देवाला अर्पण करण्यासाठी त्यांनी हा मोठा घोडा बनवला आणि तो समुद्र देवाला अर्पण केला. What reckless or thoughtless step did the Trojans take? ट्रोजन लोकांनी कोणते अविचारी पाऊल उचलले? Trojans thought that the horse would bring them good luck. They made a hole in their strong wall in order to drag the horse in the city. They brought the ruin of their city. ट्रोजन लोकांना तो घोडा म्हणजे एक त्यांच्यासाठी दैव वाटले. त्यामुळे त्यांनी भिंत फोडून तो घोडा आतमध्ये नेला. What did the Greek soldiers hidden in the wooden horse do after nightfall? रात्र झाल्यानंतर त्या लाकडी घोड्यामध्ये लपलेल्या ग्रीक सैन्यांनी काय केले? The Greek who was watching for the return of the fleet gave the signal. That time the Greek soldiers hidden in the wooden horse opened the side of the horse. They climbed out and opened the gates. Then the whole Greek army entered the sleeping city. जो ग्रीक मनुष्य जहाजांचा तांडा वापस येण्याची वाट पाहत होता, त्याने इशारा देताच घोड्यामध्ये लपलेल्या सैन्यांनी बाहेर आले. घोड्याचा दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर त्यांनी त्या शहराची दरवाजे उघडली आणि त्याच वेळी संपूर्ण ग्रीक सैन्यांनी त्या झोपणाऱ्या त्या शहरामध्ये प्रवेश घेतला. What distressing sounds and sights could be witnessed at Troy that fateful night? त्या रात्री ट्रॉय मध्ये कोणते क्लेशकारक आवाज आले आणि दृश्ये दिसली? Troy was filled with sight of leaping flames and the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. त्या रात्री त्या शहरामध्ये आगीच्या ज्वाळा निघत होत्या. आरडाओरडा, शस्त्रास्त्रांचा आवाज, रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाळ्या यांनी पूर्ण शहर भरून गेलेले होते. What was the destiny of the royal family of Troy and that of Helen? ट्रॉय राजघराण्यातील कुटुंबाच्या नशिबात
काय होते आणि हेलेनच्या. Old King Priam was killed with all his brave sons. Hector's wife, his mother and sister were carried off as slaves by the Greeks. Helen found to King Menelaus in her palace. Menelaus forgave her and she went back with him to Greece. Nothing was left of the proud, rich city of Troy. वृद्ध राजा प्रियाम हा त्याच्या शूर मुलांसोबत मारला गेला. हेक्टरची पत्नी, आई आणि बहीण हे गुलाम म्हणून ग्रीक देशात नेण्यात आले. राजा मेनेलियसला हेलेन ही त्याच राजवाड्यामध्येच सापडली. मेनेलियसने त्यावेळेस तिला क्षमा केली आणि ती पुन्हा आपल्या मायदेशी ग्रीसला गेली. आता मात्र ट्रॉय सिटीमध्ये अभिमानास्पद आणि समृद्ध अशी ती ट्रॉय शहर राहिले नव्हते. Now we will solve workshop. Question 1. Find and write the Greek and Trojan names used in story. Part 1 and Part 2. Greek names: Menelaus, Helen, Achilles, Odysseus, Agamemnon, Aphrodite. Trojan names: Paris, Hector, King Priam. Question 2. List all the words related to war from both parts of the story. Enemy, attack, fortress, ships, protect, defend, brave soldiers, heroes, kings, countries, siege, disaster, death, killing arrows, battles, engineer, victory, revenge, conquest. Question 3. Note the following constructions carefully and then use them to express your ideas. A horse big enough to hold men inside it. याचप्रमाणे big enough चा वापर करून वाक्य बनवूया. A cupboard big enough to keep clothes inside it. B. The Greeks were tired of the long war. Tired of चा वापर करून पुन्हा वाक्य बनवूया. The students were mentally tired of experiments. They are afraid of the long voyage home too. Afraid of चा वापर करूया. They are afraid of the cons missed it. They made it too big to go inside your city. Too big to याचा वापर करूया. First computer was too big to travel anywhere. They were so excited that they paid no attention to his words. So excited चा वापर करूया. I was so excited that I could not think of anything. Question 4. Put the following events in the order in which they took place. Number them accordingly. या ठिकाणी आपण घटना ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्याच क्रमाने घटना आपणास दिलेल्या आहेत. The cunning Odysseus thought of a plan. ओडिसियसने एक योजना आखली. The Greeks built a big wooden horse. त्यानुसार ग्रीकांनी एक मोठा घोडा, लाकडी घोडा तयार केला. The great heroes hide inside the horse. त्यानंतर शूर योद्धे त्या घोड्यामध्ये लपले. The Greeks burned their tents and sailed away. ग्रीकांनी आपले तंबू जाळले आणि जहाजातून ते निघाले. The Trojans were happy to see the Greek ships go. ट्रोजन्स नी ज्यावेळेस ग्रीकांची जहाजे नाही हे पाहिले त्यावेळी ते खूप आनंदी झाले. The Trojans found a Greek man
under the big wooden horse. ट्रोजन्सला एका मोठ्या गोळ्याखाली एक ग्रीक मनुष्य सापडला. The priest warned the Trojan not to break the wall. धर्मगुरूंनी ट्रोजनला आपली भिंत न तोडावी असा सूचना दिलेली होती. They broke down part of the horse and brought the horse in. त्यानंतर ट्रोजननी भिंत तोडून तो घोडा आतमध्ये घेतला. The Trojans slept soundly. ट्रोजन्स हे शांत झोपले होते. The Greeks came out of the horse and opened the gates. त्या घोड्यामधून ग्रीक बाहेर आले आणि त्यांनी दरवाजे उघडले. The Greek army entered the city. ग्रीक सैन्य शहराच्या आतमध्ये आले. Troy was burned down. ट्रॉय शहर पूर्णपणे जाळण्यात आले. शहर उद्ध्वस्त झाले. Question 5. From pairs, imagine you are a pair of Trojans and you have come to know about Odysseus' plan. Make a counter plan to defeat the Greeks. Write down your plan as you would explain it to your fellow Trojans. असे समजा की तुम्ही ग्रीक आहात आणि तुम्हाला ओडेसिसची योजना माहीत झालेली आहे. मग त्यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही एक योजना आखा आणि आपल्या ट्रोजनना सांगा. Friends, I caught the Greek man. Now I know the plan of Odysseus. The Greek man told me great heroes of Greeks are inside the horse. Greeks have not sailed away. They must be somewhere near and will return only when they will get the signal from the Greeks in the horse. But now they will not get the signal from them. We will tie the rope tightly around the horse, so no one would be able to come out and give signal. We shall take this opportunity to lift their siege. We shall hold these heroes in the horse to ransom in order to force them to lift the siege and surrender. Now we will implement this plan so our victory will be confirmed.